तेच तेच कांदा भजे, मिरची भजे खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही नक्कीच असे पालक भजे बनवून खा. असे लुसलुसीत तयार होतात. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथे स्वच्छ धुवून पालकचे तुकडे करून घेतलेले आहेत. पाण्याचे पाहू शकता तुम्ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता इथं बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे 1 वाटी, यामध्ये टाकून देते. शक्यतो बेसन पीठ चाळूनच घ्यायचं, कारण एकसारखे आपले भजे बनतील. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडंसं 2 चमच गव्हाचं पीठ पण मिक्स करून घ्यायचे अगोदर. आता इथे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये टाकून देते थोडासा ओवा हातावर क्रॅश करून. ओवा टाकून दिल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते जिरे, अर्धा चमच जिरे टाकून देते, थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये टाकून देते. आता पालक भजीत म्हणजे यामध्ये कोथिंबीर घालायची गरज नाही, पण तुम्ही घालू शकता. मी तर इथं घालत नाही. चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं. आधीच आपल्या पालकाला पाणी सुटतं. बोलता बोलता लावूनच गेले बघा. आता यामध्ये टाकून देते बेकिंग सोडा पण थोडासा. यानं आपले भजे असे चांगले मस्त फुलतील पण. असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता याला 10 मिनिटं किमान असं मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊ. इथं भजेचे बॅटर पण आता बनवून तयार झालेलं आहे आणि मुरून पण तयार झालेलं आहे. आता घेऊ आपण लगेच भजे बनवायला पण. आता तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून देते छोट छोटाले आपले भजे. असे छोट छोटाले टाकून द्यायचे. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेले आहे. तेल गरम करून घ्यायचं. आता हलक्या हलक्या हाताने हलवत राहायचं आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची. आता इथे तळून पण तयार झालेले आहेत. मी काढून घेते. आणि राहिलेले सर्व भजे तळून घेते. तयार आहेत इथे असे पालक भजे खाण्यासाठी. कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि कोणतीची गोष्ट खात राहा.